दिव्यांगांच्या विशेष शाळेतील विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत थाटात उद्घाटन. धाराशिव 3 डिसेंबर 2025 रोजीच्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग कल्याण विभाग जिल्हा परिषद धाराशिव यांच्या विद्यमाने जिल्ह्यातील दिव्यांगाच्या 29 विशेष शाळा, कार्यशाळा, मतिमंद बालगृहांतील विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आले. तुळजाभवानी स्टेडियम धाराशिव येथे सकाळी 11 वाजता स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर मैनाक घोष, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी निलेश काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव, सचिन दिघे, मुख्य लेखा वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, सचिन कवले, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, देवदत्त गिरी, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, सच्चिदानंद बांगर वैसाखा, मयूर काकडे, जिल्हाध्यक्ष प्रहार संघटना, तसेच दिव्यांग शाळेतील संस्थापक, अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक आदी उपस्थित होते. यावेळी हेलन केलर, लुई ब्रेल व थोर समाज महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. क्रीडाज्योत पेटवण्यात आली व क्रीडाध्वज फडकविण्यात आला व हवेत फुगे सोडून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर खेळाडूंना शपथ देण्यात आली. यावेळी 50 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, लांब उडी, गोळाफेक, व्हीलचेअरवर बसून गोळाफेक, बादलीत बॉल टाकणे अशा विविध क्रीडा प्रकार घेण्यात आले. यामध्ये मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपल्या शाळेचे व आपले नाव नोंदवले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी नादर यांनी केले, तर आभार सच्चिदानंद बांगर वैसाखा यांनी केले. या स्पर्धेमध्ये 950 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध समित्याचे प्रमुख व समितीचे सदस्य तसेच बालाजी लोमटे, नाना शिरसाट, गणेश साळुंखे, शकील शेख, मारुती मुटाळ, अर्जुन बळी आदींनी सहकार्य केले.